वरती दाखल झालाय. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे साई सतवाई खाडी टीम आणि प्रथमतः या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ऑफस्टंप वरती शफल होऊन कॉपी बुक स्टाईल मध्ये धावा बुक केल्या गेल्यात. षटकार 6 धावा. पालघर जिल्हा सफाळ शहर चाफेवाडी आमचा इलाका, चाफेवाडी आमचा इलाका, चाफेवाडी आमचा. 6 धावा पहिल्याच बॉलवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मंथनच्या बॅट मधून. इथे चांगला यॉर्कर, काय टू क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती पलटवार गोलंदाज केतनचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेल्यात. आता त्यामध्ये अजून एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 7. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. मंथन आणि तेजस मध्ये खऱ्या अर्थानं जी बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळते. केतन भोईर यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर प्रवीण भोईर जलसार यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन काय जबरदस्त स्लॅश त्या ठिकाणी केला गेला आणि सरळ बॉल निघून जाईल. दरम्यान सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. बरोबरी कोणी करू नका, बरोबरी कोणी करू नका, बरोबरी कोणी करू नका. आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल, आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. आदरणीय सन्माननीय दशरथजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात एक सुंदर उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय त्यांचा शुभागमन या मुख्य मंचावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आदरणीय दशरथजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल आपण फलकावरती जर विचार केला तर 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 12 रन्स स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. केतन भोईरच्या अगेन्स्ट अटॅक या ठिकाणी केला गेला. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती. आता ऍक्सिडेंट डेफिनेटली होईल आणि तिथे मोठं मन दाखवून मंथनने आपले विकेट बहाल केले. थँक्यू. आजच्या दिवसामध्ये भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मंगलदाजी गरज साहेब यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा नेहमीच पाहायला मिळतात. समालोचक आयोजकांना नेहमी शुभेच्छा असतात, परंतु आज स्पेशली शुभेच्छांचा वर्षाव केलाय. कमी वयात छान समालोचन करणारा समालोचक चॉकलेट बॉय हार्दिक किनी याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंगलदाजी गरज साहेब आपल्या शुभेच्छा आम्ही हार्दिक किनी पर्यंत पोहोचवतोय. आपलं मनपूर्वक धन्यवाद. जर आपण वॉचिंग करत असतील तर आपलं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. हार्दिक किनी वन्स अगेन विश यू हॅपी बर्थडे. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. आज खऱ्या अर्थानं जे काही प्रेम या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मिळालंय आणि स्पेशली थँक्स आदरणीय मंगलदास जी गरज साहेब आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि स्पेशली थँक्स या ठिकाणी जे सुंदर कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून जी कलाकृती आपल्याला पाहायला मिळालंय. आदरणीय कौशिकजी दिलीप जाधव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर चित्रकार आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून अक्षर गणपतीच्या माध्यमातून एक सुंदर आर्ट या ठिकाणी बनवलं गेलं आहे स्पेशल माझ्यासाठी. त्याबद्दल आदरणीय कौशिकजी दिलीप जाधव साहेब आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. अक्षर गणेशच्या माध्यमातून जो आर्ट या ठिकाणी बनवला गेला आहे त्याबद्दल हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. गोलंदाजी मार्क होती तेजस आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मधील या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं जो पॅटर्न स्ट्रोक आहे तो पॅटर्न स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज कुंदनच्या बॅट मधून षटकार 6 धावा.
शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता आणि शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तेजसच्या माध्यमातून 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि दुसऱ्या बॉलवरती हा प्रहार त्या ठिकाणी केला गेला. तेजस आणि त्याचबरोबर कुंदन ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. वन्स अगेन या देखील बॉलवरती कुंदनचा या ठिकाणी तडाखा पाहायला मिळतोय. या देखील बॉलवरती 6 धावा षटकार. आज सफाले शहराचा प्राणी चषक भरलाय एक नंबर. आज सफाले शहराचा प्राणी चषक भरलाय एक नंबर. आजच्या दिवसामध्ये कुंदनच्या बॅटमधून तब्बल 7 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते 7ही षटकार डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळालेत. एक वेगळी कला या ठिकाणी कुंदनकडे देखील आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसला डाऊन दी बॉल. फिल्डर आदित्य वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्याने टिपलाय झेल. संपलाय फलंदाज कुंदनचा खेळ. गॉन. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात, चापेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. गावलं काय बरोबर, सार गावलं काय बरोबर. या स्पर्धेचं एक सुंदर गीत आपण पाहतोय. स्वप्नील किनी सिंगर यांच्या मुखामधून गायला गेलेलं हे गीत आपण पाहतोय. 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज तेजसने कमबॅक या ठिकाणी केलाय. कुंदनची विकेट त्याने घेतल्या. आता नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 धक्के आतापर्यंत लागले गेले सिद्धिविनायक नवगड टीमला. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 24 आणि 24 वरती 2 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पहिल्या काही चेंडूंवरती ज्या रन्स आल्या होत्या तदनंतर चांगला कमबॅक तेजसच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगले रन्स मिळतील कारण मिसफिल्ड झाले होते आणि त्याचा फायदा घेतला. 26 धावा स्कोर कार्डवरती 26 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पहिल्या षटकामध्ये रन्सचा जर आपण खऱ्या अर्थानं आढावा घेतला तर पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 12 धावा येताना आपण पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेख थोडासा उंचावताना दिसतोय. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. बॅटची गडा त्या ठिकाणी घेतली होती. फर्स्ट स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती 26. सारे जीव की प्राण, चापेवाडीची आहे ओ शान. षटकाला सुरुवात त्या ठिकाणी होते आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा खाडी एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर केतन भोईर या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती आता तेजस मागच्या सामन्याचा सुपरस्टार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला रॉकस्टार आता बनावं लागणार आहे या मॅचमध्ये. 26 धावा स्कोर कार्डवरती लागला गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल नेक्स्टमच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथून फॉलोइंग स्वीप ऑफर केला होता परंतु बॉलपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती केतन यांना आपण पाहतोय. अतिशय एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती हुक शॉट आणि इथे धावा बुक केल्या गेल्यात. फाईन लेगला चौकार. 4 धावा. काही भारी भेटीला इंची पब्लिक सारे. गावागावात त्यांना हो मान, गावलुकी गाती हो गुणगान. गावागावात त्यांना हो मान, गावलुकी गाती हो गुणगान. म्हणून आहे पॉवरफुल, सारंच करतोय पत्ता गुल. सफल प्रीमियर लीग 2025 मध्ये आयकॉन देखील राहिलाय तेजस. त्यामुळे नक्कीच तो अनुभव मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा तेजसकडे. त्याच्या बॅटमधून आता चांगले रन्स येऊ लागल्यात. चौकार आला तेजसच्या बॅटमधून. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 30 रन्स स्कोर कार्डवरती
आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेटने व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच, फॉलोइंग स्वीप आणि सरळ बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार, 6 धावा. थँक्यू. 31 झाल्या होत्या आणि त्यामध्ये आता 6 धावा ऍड केल्या गेल्यात. 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय फॉलिंग स्वीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 37 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 37 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. तेजसची जी टेक्निक आहे फटके खेळण्याची, ते आता नक्कीच त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. तेजसच्या बॅटमधून आता चांगले मोठे फटके येऊ लागल्यात. हा चांगला बॉल होता, वेग देखील चांगला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर टप्पा देखील बरोबर होता. आधीचे 2 बॉल तिथे नक्कीच बॅटरच्या रेंजमध्ये दिले होतं. षटकाराला तिथे फुल टॉस टाकला, चौकाराला तिथे शॉर्ट बॉल टाकला आणि आता हा गुडलेन स्पॉटवरती टाकला होता, तिथे यश मिळालं केतनला. 2 मोठे फटक्यानंतर तिसऱ्या बॉलवरती कमबॅक झाला. चौथा बॉल बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका स्लॅश गेलाय. काय फटका पाहायला मिळतोय तेजसच्या बॅट मधून. कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कार्तिक त्यांच्या स्वागताकरिता षटकार. ललकारी ललकारी देऊन ललकारी 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 देऊ. आणखीन एक दर्जेदार षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज तेजसच्या बॅटमधून. धावा झाला स्कोर कार्ड वरती 43. आता पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप ऑफर केला होता, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 44 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 44 फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि मागील 4 बॉलमध्ये चांगले रन्स येताना दिसत आहेत केतनच्या अगेन्स्ट. बँक ऑन द टार्गेट केतनला केला गेला. या देखील बॉल वरती कडक फटका, चाबूक षटकार, 6 धावा. जाईल तिथल्या आड्यावा आमच्या मथुरची आहे हवा. अरे जाईल तिथल्या आड्यावा आमच्या मथुरची आहे हवा. राहुल पाटील करतय दावा, नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावाना बिंदास लाखात. सासों में जान है, दिल में अरमान है, नवघर गाव की तेजस पाटील शान आहे. आणि नक्कीच त्या रुबाबानं बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय तेजसला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 बॉलमध्ये 22 धावा येताना पाहिल्यात. त्यामध्ये ज्या पद्धतीने षटकारांचा पाऊस मागच्या षटकामध्ये पडलाय, अजूनही आपण पाहतोय आक्रमण थांबलेला नाहीये. वन्स अगेन पुन्हा एकदा फुल शॉट पॉवरफुल ठरला आणि मिड विकेटला ठोकलाय षटकार. तेजसच्या बॅटमधून तेजस्वी प्रकाश दाखवणारा षटकार, 6 धावा. हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 56 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 56 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. धावांचा पाऊस अक्षरशः पाडला गेला. जर मंथनने आपली विकेट बहाल केली नसती तर कदाचित या धावांमध्ये थोडंसं 19-20 असतं किंवा मोठा फरक देखील असता. परंतु इथे ज्या पद्धतीनं मोठं मन दाखवून मंथनने आपली विकेट बहाल केली आणि तदनंतर जो आक्रमण मैदानामध्ये तेजसच्या माध्यमातून झाला, तब्बल 4 षटकार केतन भोईरच्या अगेन्स्ट आणि मागील 3 ओव्हरमध्ये धावांचा जो पाऊस पाडला गेला त्यामध्ये केतनच्या अगेन्स्ट तब्बल 42 धावा 2 स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. केतन आज नक्कीच थोडंसं आउट ऑफ फॉर्म विथ द बॉलने या मॅचमध्ये दिसताना पाहायला मिळाले. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहू शकतात सिद्धेशला. राऊंड द विकेट नेरी सिद्धेश मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. सुरुवात वाईट बॉलने झालं. 57 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात.
बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश चौथ्या षटकामध्ये. इथे नक्कीच तेजसला कंटिन्यू ठेवलेलं नाही आहे, तर सिद्धेशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. चौथ्या षटकामध्ये फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. चांगला बॉल राहुलच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय राऊंड द विकेटने चांगली बोटं फिरवली होती आणि हलकासा ऑफकटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. 28 वरती बॅटिंग करत असताना तेजसला आपण पाहतोय. तेजस्वी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 58. आता थोडासा खेळ थांबला गेला. कदाचित वादळा पूर्वीची शांतता असू शकते, कारण पुन्हा एकदा ते वादळ आता स्ट्रायकिंगवरती येत असताना तुफान मैदानामध्ये जे आपण पाहिले तेजसच्या माध्यमातून ज्या धावा येताना आपण पाहिल्यात. मागच्या 2 बॉलवरती तो नॉन स्ट्रायकिंगवरती होता. स्ट्रगल करत असताना राहुलला त्याने पाहिलंय. आता येणाऱ्या बॉलवरती नक्कीच धावांचा पुन्हा एकदा या ठिकाणी पाऊस पडू शकतो, वेग वाढू शकतो. राऊंड द विकेट आलाय आणि स्ट्रायकिंग वरती आल्यानंतर काउंटर अटॅक पुन्हा एकदा केला जातोय. मिड विकेटला ठोकलाय षटकार. 6 धावा. राजा शोभतोय भारी हा शेतकरी रांगड्या मातीतला. राजा शोभतोय भारी हा शेतकरी रांगड्या मातीतला. नवरा हाय माझा छकडी वाला गे नवरा हाय माझा छकडी वाला. काय फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. त्याचा पॅटर्न लय हटके आहे. ट्रेंडिंग मध्ये तो आला. तेजस मैदानामध्ये ट्रेंडिंग मध्ये आलाय. सध्या चर्चेचा विषय मैदानामध्ये ठरत असताना कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग त्याने केलं, उगर गावाचा अभिमान आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलवरती 4 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हरमध्ये 3 षटकार तेजसच्या बॅटमधून आले होते. आता या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती एअर स्ट्राईक त्याने केले गोलंदाज सिद्धेशवरती. पुढचा बॉल या ओव्हरमधील चौथा बॉल राऊंड द विकेट. या देखील बॉलवरती चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर तरीके उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 65. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स येताना आपण पाहिल्यात आणि स्पेशली जे पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला तेजसच्या माध्यमातून. आज तेजस झलकत असताना एक हँडसम बॉय आज मैदानामध्ये नक्कीच प्रेक्षकांना आपल्या दिशेने खेचून आणतोय. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. आता इथे विकेट मिळू शकते. कॅच ड्रॉप पुन्हा एकदा चुकी झाल्या आणि 2 धावा देखील या बॉलवरती मिळतील, कारण दबाव स्पष्टपणे जाणवतोय. मागील काही षटकांमध्ये रन्स झाल्यात. विकेटचा कॉलम मागच्या षटकामध्ये देखील खाली राहिला होता आणि मैदानामध्ये तेजस ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय आता त्याला थांबवणं अवघड झालंय. गोलंदाजांना नक्कीच कठीण उदाहरणं आता सोडवावी लागतात. चौकार षटकार मैदानामध्ये येत आहेत आणि अनेक सारे प्रश्न मैदानामध्ये तेजसने विचारलात. या बॉलवरती चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष त्या ठिकाणी आलाय आणि या वेळेला चुकी झालेली नाहीये. कॅच कंप्लीट होत असताना आपण पाहतोय राहुल तंबूच्या आसराला परतला जातोय. कॉन BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. Volvo Mercedes जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. Volvo Mercedes जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. BMW घेऊन आला. आता बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपण पाहणार आहोत. एक इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेले 2 खेळाडू सध्या एकमेकांच्या विरोधामध्ये दुसरा सामना जिंकण्याकरिता, आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकण्याकरिता या ठिकाणी नक्कीच दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला तेजस मागच्या सामन्यामध्ये बॅटिंगमध्ये जरी तो फ्लॉप गेला तरी गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली होती. दुसऱ्या बाजूला हर्ष मागच्या सामन्यामध्ये बॉलिंगमध्ये फ्लॉप गेला होता, परंतु बॅटिंगमध्ये आपली चमक त्याने दाखवली होती. आता ती बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते. तेजस एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्ष. कोण जिंकणार या बॅटलमध्ये? पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती फटका फसला आणि पहिल्याच बॉलवरती एका वाघानं दुसऱ्या वाघाची शिकार केलाय. तेजस गॉन.
बॅटिंग पाहायला मिळाली तेजसच्या माध्यमातून. शांत जरी असला तरी तो संत नाहीये. घायल शेर की सासे उसके दहाड से भी खतरनाक होते, त्याने दाखवून दिलं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आयुष या ठिकाणी दाखल झालाय. 67 धावा फलकावरती. हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने घेतल्या. आता नवीन बॅटर आयुष मैदानामध्ये दाखल झालाय. या ओव्हरमधील दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल मोठा फटका खेळाय. 14 बॉल होता ऑर्थोडॉक्स लॉंगनला. आदित्यला आपण त्या ठिकाणी पाहतो. चेंडू फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती घेतली गेली. सिंगलने धावसंख्या फलकावरती 68 68 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. हर्षला बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आणलं गेलं. धावा थांबवून ठेवण्याचं काम त्याला मैदानामध्ये करायचं आणि करायला तेजसची विकेट गेल्यानंतर आता रन्स इथे कमी होतील का पाहायचं. रोहनला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती, तो देखील नवीन बॅटर. आता या दोन्ही फलंदाजांना शून्यामधून साम्राज्य उभा करावं लागणार. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता आणि चांगली विकेट किपिंग त्या ठिकाणी केतनची आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चौथा बॉल ओव्हर दी विकेट. चौथा बॉल फाईट यॉर्करचा अंदाज होता आणि बरोबर टप्प्यावरती हा बॉल डिलिव्हर केला गेला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. कटर्सचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातोय. हा देखील आपण पाहू शकता. चांगला व्हाईट शॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 बॉल आतापर्यंत झाला. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये हर्ष या ठिकाणी टाकत असताना या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट. ओव्हर दी विकेट आला. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटका नक्कीच खेळता आलेला नाहीये. आदरणीय सन्माननीय अल्पेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे या ठिकाणी नक्कीच प्रमुख आर्थिक सहाय्यक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी जी आकर्षित सायकल आपल्याला पाहायला मिळते सौजन्य केली गेले आणि त्या प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी झाले. अर्थातच अल्पेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा देखील आज संघ खेळताना आपण पाहिला. खुशी 11 युवा ग्रुप विठ्ठलवाडी. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल. विकेट किपर पकडलाय झेल आणि संपलाय रोहनचा खेळ. आणखीन एक विकेट हर्षच्या खात्यामध्ये गॉन. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. 68 धावा फलकावरती. फक्त 1 धाव या ठिकाणी खर्च केली हर्षने. ज्या हर्षच्या गोलंदाजीवरती मागील सामन्यामध्ये तब्बल 17 धावा स्लॉग ओव्हरमध्ये आला होता आणि हर्ष थोडंसं टेन्शनमध्ये होता कारण गोलंदाजी पडत नव्हते. थोडासा पॅनिक झाला होता. परंतु आज या मॅचमध्ये सेकंड मॅचमध्ये जो कमबॅक झाला हर्षच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो आत्मविश्वास जागा झाला हर्षचा आणि पुन्हा एकदा त्या गोलंदाजीमध्ये तो परतलाय. पीक फॉर्ममध्ये परतलाय हर्ष. बॅटिंग तर लाजवाब राहिली पहिल्या सामन्यामध्ये. आता या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये जर तेजसची विकेट मिळाली नसेल तर हा स्कोर डेफिनेटली 6 षटकांमध्ये 90च्या आसपास पोहोचू शकला असता. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेशचा स्पेल कंटिन्यू ठेवलाय. हा देखील या संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याने देखील कामगिरी चांगली केली होती 4थ्या षटकामध्ये आणि तो सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. राऊंड दी विकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे गॅप मध्ये शॉट. सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स चौकार. फोनवर बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. फोनवर बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरविंदास लावा आता फिल्डिंग. चौकात येतोय आमचा किंग. दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय अल्पेश भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी मालिकावीरची जी आकर्षित सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि या सायकलवरती कोण स्वार होणार अनेक सारे प्रबल दावेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फोर्स केले गेले स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सरळ बॉल निघून जाईल 4 धावांकरिता. आणखीन एक चौकार फलंदाज आयुषच्या बॅटमधून. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय
चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, फोर्स केलं आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गॅपमध्ये हा स्ट्रोक खेळला. मागचे दोन्ही चौकार गॅपमध्ये पाठवले गेलेत. मास्टर माइंड स्ट्रोक पाहायला मिळतात. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आयुषच्या माध्यमातून. डीप स्कोरला गेला, फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव या बॉलवरती घेतली होती, परंतु दुसरी धाव देखील आता मिळू शकते कारण ओव्हरथ्रो झाला आणि त्यानंतर या 2 धावा स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या जात आहेत. धावसंख्या फलकावरती 78 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 78 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. इथे चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. चांगला बाउन्स त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाला. खुशी 11 युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करूया. खुशी 11 चे प्रोप्रायटर नुकताच त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. या बॉलवरती काय फटका पाहायला मिळतोय, सरळ निघून गेलाय लॉंगॉनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. कोण नडल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी, कोणी बी. याआधी तेजसची बॅटिंग आपण अनुभवली आणि आता आयुषला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून ज्या पद्धतीनं स्ट्रोक आलेत, या बॉलवरती बॅटची गडा त्या ठिकाणी घेतले. फर्स्ट लिपमध्ये शतक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी टिपलाय जाईल, विकेट जाईल. 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 84, 84 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 85चं टार्गेट समोर ठेवलं गेले. 85 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सरिया चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द, चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि त्याचबरोबर खुशी 11 युवा ग्रुप वाडीव दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस सरिया. युवा ग्रुप विठ्ठलवाडी, चला आपण टॉस सरिया. आदरणीय दशरथजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये त्यांच्याशी बस टॉस ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय दशरथजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक समाजसेवक आणि चांगले उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय दशरथजी गरज साहेबांच्याशी बस टॉस ठिकाणी केला जाईल. आदित्य या ठिकाणी कॉल करतील. टेल असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि हेड आलाय. टॉस वैभव आणि जिंकलाय, अर्थातच खुशी 11 युवा ग्रुप वाढीव. मी मांडवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. युवा ग्रुप विठ्ठलवाडी. यस वैभव, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचं प्रमुख कारण? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपला मनोगत कसं व्यक्त कराल? चांगला आहे ग्राउंड मध्ये खेळायला बरं वाटते. मागच्या सामन्यामध्ये एक लो टोटल तुम्हाला चेस करायची होती, बॅटर्सने थोडंसं नाराज करत होते, तर काय प्रेरणा देण्याचा प्रयत्न कराल? ह्या टायमाला सांगितलं ना, प्रयत्न करा, चांगला खेळा. ऑल द बेस्ट. आदित्य, तुम्ही टॉस जर जिंकला असं तुमचा निर्णय काय असा? नक्की क्षेत्ररक्षण घेतले असते. आता मनोविरुद्ध बॅटिंग करायची तर माइंडमध्ये एक टोटल काय असणार आहे? जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं तुमचा बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला, त्या बॉलिंग अटॅकबद्दल काय म्हणाल? बॉलिंग अटॅक आहे तसंच चालू ठेवणार. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस ठिकाणी जिंकला आहे, तो म्हणजेच युवा ग्रुप
विठ्ठलवाडी टीमने अर्थातच खुशी 11 टीमने आणि प्रथमतः शतशन करण्याचा निर्णय घेतला. जावत आपण कमेंट्री बॉक्समध्ये तिथे आपल्यासोबत जोडले जातील पालघर भूषण, एक पालघर जिल्ह्याचा अभिमान, अर्थातच प्रभूजी हेडगे सर, ओ टू यू. थँक्यू व्हेरी मच मिस्टर हार्दिक किनी. हर्ष पाटील, आपण जरा व्यासपीठावर या. हर्ष पाटीलला विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 85 धावांचं एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. काय सुंदर झाड, अगदी सुंदर कॅप्चर करत असताना आमचे कॅमेरामॅन यांना आपण पाहतायत. खूप सुंदर सूर्यप्रकाश, सूर्यनारायण देव सध्या आपल्या फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत आणि अतिशय हे सुंदर झाड आपण पाहतायत. हीच संकल्पना तर प्रवीण पाटील यांच्या माइंडमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं दृश्य आपण पाहतायत आणि खजूरचं झाड आपल्या सध्या अनुभवतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. अगदी चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये सुंदर दृश्य सुद्धा आपण पाहतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, विराथन बुद्रुक. आणि या मैदानाची नेहमी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 85 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला, टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ बॉल विकेटकीपर ने चुकी केली आणि पाहता पाहता एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटतील का, भाऊने सांगितले मना केले की एकच धावेवर मात्र सॅटिस्फाईड बाईटच्या स्वरूपात मिळेल 1 रन ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या घरामध्ये अकाउंट ओपन झालंय ते सांघिक पाहायला मिळतं. सिद्धिविनायक नवगड टीमने 84 धावांचं लक्ष, 85 धावांचं लक्ष ठेवलंय. 35 बॉल आणि 84 रन हे सामन्याचं समीकरण. पहिलं षटक प्रोग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. खार्डी टीम एका साईडला, 7वा खार्डी हा संघ पाहायला मिळतोय. ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न केला होता, बॉलने बाउन्स घेतला. गुडलेन स्पॉट वरून अचानक बाउन्स जेव्हा होतो तेव्हा तो नॅचरल बाउन्स म्हणून जो ओळखला जातो आणि त्याच पद्धतीने प्रिव्हियस बॉल पहा, काय लेग कटर पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. अप्रतिम बॅकफुटला गेले, चाबुक शॉट पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगला फटका खेळला होता. 5 रन झाले, 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 85 धावा 6 षटकांमध्ये होऊ शकतील, परंतु त्यासाठी आत्मविश्वास फार महत्वाचा भाग असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. तेजसने आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती आणि त्यानंतर तेजसने जी गोलंदाजी आता करण्यास सुरुवात केली. पहिला बॉल पहिला तर बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळाली, डॉट बॉल त्याच्या खात्यामध्ये जमा झाला आणि त्यानंतर आपण पाहिला एक चौकार आला आणि चौकारानंतर आलेला हा पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण तेजसच्या द्वारे. चांगला बॉल ह्या वेळेला व्हाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. तेजस म्हणजेच प्रकाश, तेज, झळाळी, खऱ्या अर्थानं पराक्रम, ऊर्जा, या सर्व काही गोष्टी तेजस या नावाची आपण हे संस्कृत मधील चांगला शब्द आहे आणि तेजस या वेळेला आपण पाहताय त्याच्या आत्मविश्वासाची आणि बुद्धीची झळाळी आपल्याला पाहायला मिळाली आणि तेजसने चांगला खेळ केला आणि त्यानंतर एक अष्टपैलू नेतृत्व कसं करायचं. रुपेश भाऊ एक्सपिरियन्स प्लेयर, ह्या वेळेला अप्रतिम, क्या बात आहे. तेजस म्हणजेच आत्मविश्वास आणि काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. हा बॉल सर्वात बेस्ट बॉल असेल आजच्या दिवसातील. पहा, काय 1 वेळा नाही 10 वेळाने 100 वेळा पाहतील. ऑफ कटर बॉल, अगदी फिंगरचा वापर केला. वा तेजस, अतिशय चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. असं वाटलं की या बॉलला लेफ्ट केल्यानंतर काहीतरी आपल्याला 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल, परंतु आतमध्ये बॉल वळला आणि सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळाली.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 5 या धावसंख्येवर. सध्या आपण पाहिलं तर गणेशजी भोईर साहेब या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर महेशजी घरत यांना आपण पाहत आहेत. त्यानंतर चंद्रकांत पाटील साहेबांना आपण पाहू शकाल. दत्तात्रय पाटील साहेब सध्या दशरथजी घरत यांच्याशी चर्चा करत असताना 2 ते 3 दिवस त्यांनी अपडेट घेतले, ऑनलाईन मॅचचा आनंद घेतला आणि त्यांना राहावं असं वाटलंच नाही की घरी आता फक्त राहायचं आहे. परंतु लगेच मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागली आणि त्यांच्या समवेत कैलासजी घरत यांना आपण पाहतायत या स्पर्धेचे आयोजक आहेत. अगदी श्रीकृष्ण मंडळ गेली किती परंपरा सुंदर जोपासले गेले हे या स्पष्ट दिसतं आपल्याला. या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पंचांकडे अपील केली होती, परंतु पंचांनी सांगितलं की यावेळेला कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा समन्वय झालेला नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अगदी सुंदर बॉल होता. थोडासा आतमध्ये येणारा बॉल असं वाटलं आदित्यला की बॉल सहजगत्या बॅटवर येईल, परंतु चांगली गोलंदाजी, नौखे चेहरे आहेत, परंतु आदित्यकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे. बॅक टू द बॉलर खेळला गेलाय आदित्य डेंजर एंड कडे, परंतु इथे मात्र पोहोचलेत का? आणि यस डेफिनेटली पंचांनी लगेच त्या ठिकाणी सांगितलं हो ऑलमोस्ट पोहोचलेत ते. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. उर्द विकेटने आले होते. प्रिव्हियस बॉल पहा. ह्या वेळेला आपण पाहिलं तर बॅक टू द बॉलर खेळला होता तेजस. पुन्हा एकदा तेजस आज फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, आउटस्टँडिंग. एक मॅन ऑफ द मॅच. 26 तारखेचा दिवस त्याच्या नावावर आहे, कारण प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो. तो चांगला कसा बनवायचा हे आपल्यावरती असतं. अप्रतिम चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये येत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. सरळ बॉल निघून जातोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे काही झाडा झुडपात या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या सन्मानासाठी बॉल गेला. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10-10. ओव्हर द विकेटने आले होते. ऑन दी टोस खेळला गेला. बरोबर बॉलला फॉलो केलं त्या मेरिटवर येऊन खेळत असताना आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं बॅकफुट पॉइंटला चौकारासाठी. 85 धावांचा पाठलाग करताना आता भाऊची बॅट यावेळेला बोलू लागले. ओव्हर पिच बॉल होता. फिल्डर येत आहेत आणि चांगला झेल टिपलाय. वाह, काय कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. स्वतःला झुकलं होतं आयुषच्या माध्यमातून. हा परफेक्ट कॅच, कार्बन कमाल कॅच जशी आपण म्हणतो त्याच पद्धतीने मात्र हा जो झेल टिपला गेलाय तो आउटस्टँडिंग पाहायला मिळतोय. ब्रिलियंट अँड एक्सलंट फिल्डिंग बाय आयुष. 7 बॉल मध्ये 8, 114.29चा स्ट्राईक रेट, 2 चौकार. आदरणीय सन्माननीय दीपेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन, खार्डी गावातील आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्यास विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. अगदी चांगला खेळ. निरंजन पाटील पुन्हा एकदा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होताना आयोजकाची भूमिका निभावत आहेत. सध्या 85 धावांचा पाठलाग करताना 4 बॉलचा खेळ झाला आणि सुरेख साथ दिले ते पियुषला आयुषने. चांगला झेल टिपला होता. नितेश भोईर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिडल स्टंप वरून गार्ड घेत असताना या खेळाडूकडे सुद्धा तेवढी कुवत आहे. कोणत्याही क्षणाला मॅच टर्न करण्याची ताकद असणारा खेळाडू. थोडासा अडथळा निर्माण झालाय. रनअप चुकतोय आणि पंच फॉर्मॅलिटी पूर्ण करतायत की यस डेड बॉल. बॅटची एज प्लेड आउट. नशिबाने साथ दिली नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ऑफ कटर बॉल होता. थोडेसे प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. पहा बॉल डिलिव्हर झाला. खूपच दूर खेळले होते. मोठा गॅप होता आणि तिथून टो एंडला बॉल लागून मात्र यावेळेला आपण पाहिलं तर यष्टनचा वेध घेतला. इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद. संतोषजी जंगम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 10-2 5 बॉलच्या समाप्तीनंतर आता सर्व काही विस्कळीत झाले, परंतु हर्ष भोईरला आता ते दनादन फलंदाजी करेल का? कारण या खेळाडूकडे सुद्धा तेवढीच चांगली ताकद आहे बॅटिंग करण्याची. टायमिंगच्या जोरावर तो चांगला खेळ करत असतो.
जरी धट्टाकट्टा नसला तरी सुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला टायमिंग फार महत्वाचं असतं. 10-2 5 बॉलचा खेळ झालाय. हर्ष भोईर गेल्या वर्षात जबरदस्त हर्ष भोईरने रॉकी ग्रुप चषक दणानून सोडलं होतं. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वर जाऊन पोहोचले गेले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पियुषने आतापर्यंत 2 महत्वपूर्ण सफलता मिळवलेत. एक विकेट टेकर गोलंदाज मी आहे, आय एम दी बेस्ट असं दर्शवतोय. या बॉलला लेफ्ट केला, चांगला निर्णय घेतला हर्ष भोईरने आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट व्हाईट बॉलची सांगता होत असताना पंचांची भूमिका आता सध्या आपण पाहिली तर तिसऱ्या दिवसांपर्यंत अप्रतिम राहिले. तिन्ही पंचांनी चांगलं मात्र यावेळेला बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत असताना कोणत्याही प्रकारचं अनफेअर डिसिजन पाहायला मिळाले नाहीयेत. आणि इथून हा बॉल टप्पा अचूक पद्धतीने होता. पहा त्या स्पॉटवर जेव्हा जेव्हा बॉल पिच होतो ना तेव्हा बॉल मात्र खाली राहतो असते. काही खेळपट्ट्यांची हीच खासियत आपल्याला पाहायला मिळते की तिथे बॉल पडल्यानंतर तो बॉल खालीच राहणार आणि त्याचंच ऑब्झर्व करून गोलंदाज करत असतात आणि तेच केलं आतापर्यंत पियुषने. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. आता विजयासाठी पाहिलं तर 74 रनचं लक्ष येणारे बॉल आहे. 24 बॉलमध्ये 74. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप डीजे अँड लाईट्स विठ्ठलवाडी कुंदनगरत. तोच किंग मेकर तोच सिकंदर कोणी टिकत नाही समोर. तोच किंग मेकर तोच सिकंदर कोणी टिकत नाही समोर. आता घेतलंय त्यानी मनावर तुमचं करील काम पुरे. आता घेतलंय त्यानी मनावर तुमचं करील काम पुरे. घेतलंय मनावर तुमचं करील काम पुरे. घेतलंय मनावर तुमचं करील काम पुरे. चांगली फिल्डिंग पियूची यावेळेला आयुषची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. यावेळेला ऑन साईडला हर्ष भोईरने पहिला तर तडका दिलाय आणि हर्ष भोईर कदाचित म्हणत असेल अभि तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी है. चांगला फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. जरी सडपातळ बांध्याचा असला तरी सुद्धा छोटा पॅक अँड बडा धमाका म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. उर्पिच बॉल होता आणि खूप चांगली खेळण्याची शैली पाहायला मिळाली आणि 215वा षटकार आतापर्यंत आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. तो 215वा षटकार हर्ष भोईरच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाला. 18-2. उमेश गावड रॉकी ग्रुप यांनी सुद्धा पिच बनवण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतली. त्यामध्ये संपूर्ण श्रेय जाईल आयोजकांना सुद्धा आपण पाहतायत आणि रॉकी ग्रुपच्या माध्यमातून त्या मेंबर्सला त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. मग त्यामध्ये बंटी गरज असेल, सुरेंद्र गरज असेल, प्रणय पाटील असेल. ऑन साईडला वा काय फटका खेळलाय. पाहतच राहावं असं वाटेल असा हा फटका पाहायला मिळतोय. गगनाला भिडणारा हा षटकार. क्लासिकल बॅटिंग, आक्रमकता सिद्ध केले. अप्रतिम चांगला फटका गुडघ्यावर बॅलन्स करत प्रशांत घरतची आठवण करून दिली. 7 ते 8 वर्षांच्या पलीकडे गेला तर कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. सूर्यकुमार यादव, ब्रँडन मॅक्युलम, एबी डिव्हिलियर्स या खेळाडूंची आठवण करून देणारा फटका होता हर्ष भोईरच्या बॅट मधून आणि त्यानंतर केलेला कमबॅक मंथनच्या माध्यमातून. 24 धावा झालेत. 85 रनचं टार्गेट सेट करत असताना 61 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चांगला बॉल होता, अँगल क्रिएट केला होता. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा
वेळेला बॉल खूपच बाहेर होता आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा. ते श्रोते जोडले गेलेत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. त्या संपूर्ण श्रोते यांचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला आदित्य सुद्धा थांबणार नाहीये. कडक शॉट पाहायला मिळतो. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. 32 धावा. 32 ला 2. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 53. 18 बॉल आणि 53 रन्स. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आता मात्र स्वतःमध्ये आणावा लागेल, ज्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. एक विजेता बनण्यासाठी स्वतःला एक प्रश्न विचारा. आय एम दी बेस्ट. मी सर्वोत्तम खेळाडू आहे. आणि हे जेव्हा म्हणतील तेव्हा कोणतीही संकट ही तुमच्या वाट्याला आली ना तरी सुद्धा ती मात्र निखरण्याचं काम तुम्ही करता. 18 बॉल 53 रनची आवश्यकता. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि देऊया कॅन्डीला संधी. हे रायगड ठाणे जिल्ह्या दीपेश भोईर यांच्या समवेत प्रणय पाटील स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज तेजसला आणलंय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. या वेळेला अप्रतिम ऑन साईडला शफल होऊन खेळलेत परिपूर्ण. मात्र या वेळेला आपण पाहतायत आपल्या क्रीजचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतो. नियंत्रणबद्ध फटका होता. पहा हा फटका अप्रतिम खेळला गेला. स्वतःवर कंट्रोल किती होतं की आपल्या क्रीजच्या बाहेर स्टंपच्या बाहेर न जाताना चांगल्या पद्धतीने या बॉलला मात्र फॉलो केला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्रतिम कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. सुपर टायमिंग. 36 धावा झालेत 6 बॉलमध्ये 16 हर्ष भोईरच्या बॅटमधून सध्या तरी आपण पाहत आहेत. 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 49 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता. अतिशय सुंदर पद्धतीने स्लोवर 1 बॉल थोडासा थांबून आला आणि तेजस पटकन लगेच कॅप्चर करत असताना की बॅटिंग स्टान्स त्याचा कसा आहे, तो कोणत्या दिशेने चांगल्या धावा करतोय, त्याचा वीक झोन काय आहे, या सगळ्या गोष्टी मात्र पाहिल्या जातात आणि त्यानुसार काही गोलंदाज बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये वेळ न घालवताना लगेच उत्तर शोधतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्याचं उत्तर शोधलंय जरूर. हा झेल किती मायने राखेल, परंतु इथे चुकी झाली. पाठीमागच्या फिल्डरने येऊन मात्र यावेळेला पायावर जरूर जाऊन आदळला आणि तिथे त्याचा बॅलन्स सुटला आणि हाताची ओंजळ जवळजवळ ऑलमोस्ट कॅच कॅरी केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. थोडंसं इंजुरीने त्रस्त होत असताना पाहायला मिळतो, म्हणून मी कॅच घेतो हे खूप शब्द महत्वाचे आहेत. तू थांब आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक घेऊया आपण. बराच वेळ चेंडू उंचीवर गेला होता. पहा या वेळेला आपण पाहतायत ऑन स्क्रीनवर. स्वतः केतन भोईर पाणी घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. जरी प्रतिस्पर्धी संघाचा तो खेळाडू असला ना तरी सुद्धा आपलं कर्तव्य आहे की आपले मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला जोपासायचे आहेत. हा कॅच मात्र यावेळेला आपण पाहिला तर सुटला होता आणि जमिनीवर जाऊन आदळला. ॲक्सिडेंट खूप महत्त्वाचे, जे एकमेकांचं कॉलिंग न झाल्यामुळे महत्त्वाचं काय असतं तर तुमचं कॉलिंग, आणि ते थोडीशी टक्कर झाली आणि जमिनीवर कोसळला अक्षरशः. आणि स्वतः केतन भोईर एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात की प्रतिस्पर्धी संघाचं विचार विनिमय करतात. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 37, विजयासाठी 48 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 बॉलमध्ये 48.
सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपण पाहत आहेत 15 बॉल आणि 48 रन सध्या स्कोर कार्डवर. आई सत्वाई खारडी आणि लवकरच ही सुद्धा टायटल बिगुल वाजले. या स्पर्धेचं 1 लाखाची स्पर्धा स्वतःच्या स्वबळावर, अजून कोणतेही स्पॉन्सर नसताना आम्हाला आमच्या स्वखर्चाने एक बाईक ठेवायचीच आहे. मग ती बाईक किती लाखाची आहे त्यापेक्षा आपण कोणती तरी चांगली बाईक ठेवतोय. मालिकावीर म्हणून खेळाडूंच्या स्वप्नांना पंख फुटणारी ती स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचं नाव आहे आई सत्वाई चषक खारडी 2026. यावेळेला चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि खासियत राहिले या गोलंदाजाची. काय गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतो. धारदार गोलंदाजी, रिलॅक्स गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करत नाहीये. फलंदाजाच्या बरोबर तो मनोधैर्य खचवण्यामध्ये यश मिळवतोय. सुपर बॉलिंग तेजस, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. 14 बॉल 48. स्टेप आउट होऊन खेळलेत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 46 रनचं लक्ष असेल. सगळ्या लहान मुलांपासून काळजी घेणारे दत्तात्रय पाटील साहेब आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत त्यांच्या व्यासपीठावर. यावेळेला फॉलोइंग स्विफ्ट खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतो परंतु बॉल क्लिअर होणार नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 45 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 45 रन. आई सत्वाई खारडी या टीमला विजयासाठी. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण पाहिलं तर हे आपल्याला पाहायला मिळतं मॅनहॅटन अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 12 धावा 1 विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना थोडंसं डाऊन खाली झालं. जे ग्राफ आहे ते मात्र डाऊन होत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा 14 धावा, पुन्हा एकदा डाऊन ग्राफ पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढत असताना तो 3ऱ्या षटकात आणि त्यानंतर 4थ्या षटकात पुन्हा एकदा डाऊन होत असताना अप अँड डाऊन मात्र यावेळेला इथंच राहतात. हे मॅनहॅटन यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतं. धन्यवाद प्रवीण पाटील, डिबेन लाईव्ह मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख. 12 बॉल आणि 45ची आवश्यकता. पियुषला आणलंय बॉलिंग मार्कवर. 40 धावा झाले. 4 षटकांचा खेळ. 12 बॉल आणि 45 समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल यावेळेला सोडून दिलाय विकेट किपरने. इथून मोमेंट शिफ्ट होण्याची दाट शक्यता आहे. कारण जेव्हा संघ संकटात सापडतो कुठेतरी यावेळेला कारणं हवी असतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. आता मात्र वाईट +4 मिळतील 5. सामन्याचं समीकरण आलंय. आता 12 बॉल आणि विजयासाठी 40 रनची आवश्यकता. हर्ष भोईर जिथपर्यंत आहे, आदित्य जिथपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये धावा येऊ शकतील. मोठी फळी आहे. मग तो केतन भोईर सारखा खेळाडू सुद्धा. यावेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा हर्ष भोईर, क्या बात है. कडक शॉट. खारडीचा ब्रँडेड षटकार आणि एक भरोशाचा पॅकेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हर्ष भोईरकडे, तोच अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51. 51 धावा. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचले गेले असतात. गोलंदाज कधी कधी प्रेशराईज होत असतात. षटकार आल्यानंतर, चौकार आल्यानंतर. पुन्हा एकदा बॉलर तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर येताना संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. 2 वाईड आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खर्च केलेत. चांगला बॉल होता. मिसिंग द लाईन. अगदी डाव्या स्टंपच्या बाजूने बॉल निघून गेला होता.
आणि इथून आपण पाहतायत 2 रन्स कंप्लीट केले जातील आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नशिबाचा चौकार येईल का? किती धावा मिळतील? 6 की 5? लेग बाईच्या स्वरूपात 6 धावा. खूप इंजुरी होत असताना पाहायला मिळत आहेत. जस्ट मिस झालंय की हिट झालंय हे पाहायचंय. DRS यूज केलं गेलंय पाहायचंय आपण. या अमीर सरांना विनंती करेन. नॉट आउट. बिल्स जी आहे ती हाताने मात्र यावेळेला पडली गेली होती आणि त्यामुळे आपण पाहतायत नॉट आउट आहे. सहा रन इन्क्लूड झाले. 6 रन आपण पाहतायत. या स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकतायत बरोबर विकेट किपरच्या हाताने मात्र बिल्स पडली होती आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत इथे 6 रन मिळाल्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. यावेळेला आपण पाहिलं तर पायावर बॉल जाऊन आदळला आणि त्यानंतर या बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. सध्या या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे.
यावेळेला आपण पाहू शकता येतं ज्या पद्धतीने या बॉलला कॅरी केलं, फील्ड केलं, त्यानंतर हॅटकॅप परिधान करणारा फिल्डर पुढे सरसावला गेला होता आणि हर्ष धावता धावता मात्र यावेळेला आपण पाहू शकता येतं आणि त्यानंतरचं इथे मात्र पायावर जाणून बुजून लागलेलं नाही आणि त्यामुळे या वेळेला मात्र 6 रन्स मिळतील. आता इथून 6 रन्स येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 58 विजयासाठी लक्षात असू द्या. अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ रन्स हवे आहेत. 27 धावा ऑलमोस्ट पोहोचले होते आणि त्यानंतर बॉल जाऊन मात्र पायाला आदळला हर्षच्या आणि तिथून बॉलने सुसाट वेग घेतला बाउंड्री लाईनचा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 27. सत्वाई खाडी टीमला कारण जेव्हा फलंदाज जाणून बुजून बॉलला रोखतो अडवतो त्यावेळेला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड हा नियम सांगतो की तो बॅटर आउट असतो, परंतु इथे जाणून बुजून नव्हता हर्ष भोईर. वाह क्या बात है, क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही तर हे विधान आहे. हर्ष भोईरचं सकारात्मक दृष्टिकोन बाळगलाय. आता 9 बॉल आणि 21 रन. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. सामना होता कुठे आणि आला कुठे, म्हणून क्रिकेटमध्ये फक्त म्हणून चालत नाही. 9 बॉल 21 धावा. क्या बात आहे, कडक शॉट. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही. चला मॅच बॉल आलेला आहे. यावेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे हर्ष भोईरच्या बॅटमधून. एक धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं रन मशीन आहे. सुपर बॅटिंग क्लास दाखवला आतापर्यंत. 9 बॉल आणि 21 रन, 64 ला 2. हर्ष भोईर सध्या बॅटिंग करत असताना 11 बॉल मध्ये 29. मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला सरळ फोर्स केलंय. वाह वाह वाह, क्या बात आहे. कडक शॉट पाहायला मिळतोय. या षटकाराने मात्र खार्डेकर खुश होत असताना या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 70 धावा. विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. पियुषच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. फोर्स केला होता, बॅकलिपचा वापर केला, समोर खेळले आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग, आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल शॉट. आता बॉल आहेत 8 बॉल मध्ये 15 रन्स. 8 बॉल आणि 15 रन. मॅच बॉल ह्या वेळेला येतोय तरी सुद्धा तोच बॉल घेणारच कारण आदित्यची हीच मागणी आहे. जरी तो चिखलात बॉल गेला तो पूर्णपणे माखला असावा तरी सुद्धा मात्र मी तो बॉल यूज करेन कारण त्याच बॉलवरून भरपूर षटकार आलेत. 8 बॉल आणि 15 टाळ्यांचा कडकडाट होणारा हा सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. चाबुक शॉट. क्या बात आहे. सुपर बॅटिंग करत असताना कडक शॉट. हर्ष भोईरच्या बॅट मधून मात्र अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 74. आता येणारे बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. ऑन दी टोस खेळला होता.
मन झालंय मोठा, आता नाही मला कशाचा तोटा. तू पण हेच तर बोलत होता, तू पण हेच तर बोलत होता. अरे जिगरी यारा हो, 7 बॉल 11 खेळपट्टी अगदी मात्र या वेळेला अप्रतिम न्याय देणारी पाहायला मिळते. आणि खेळपट्टीसाठी जी मेहनत घेतली ती प्रणय पाटील, प्रथमेश बंटी, चिराग घरत, श्रेयस पाटील, हर्ष पाटील, अतुल किनी, कौशिक आणि कुणाल घरत, शुभम घरत या संपूर्ण या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आणि थँक्यू म्हटलं असेल हर्षने. कल्पित पाटील, निरंजन पाटील, उमेश घरत ऑन साईडला खेचून मारलंय आणि बॉलला फेकून दिलंय. वा, हर्ष भोईर काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त आपण पाहतायत. सुपर बॅटिंग करत असताना 74 वरून 4 धावा, एकंदरीत 6 धावा आल्या आणि 80 वर धाव संख्या जाऊन पोहोचली. 6 बॉल 5, 14 बॉल मध्ये 45 धावांची तुफानी आणि वादळी खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. एका षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर धावा आल्या त्या जवळजवळ 40. या स्पर्धेतलं सर्वात एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळतं, महाग षटक आहे. 6 बॉल आणि 5. आम्ही दोस्तीचा राज, नाव हे गाज, कशात नाही कम. आम्ही दोस्तीचा राज, नाव हे गाज, कशात नाही कम. आमची दोस्ती तोडायची भावा, एवढा कोणात नाही दम. आमची दोस्ती तोडायची भावा, एवढा कोणात नाही दम. पिंटेश भोईर खार्डे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हर्ष भोईरच्या चांगल्या फलंदाजीसाठी. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. 6 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता आहे. इथे आदित्य 8 बॉल मध्ये 11 रन्स खेळ साकारत असताना उत्कृष्ट फलंदाजी, काय बॅटिंग केली चहू बाजूने. असं नाहीये की परफेक्शन काय असतं, शॉट सिलेक्शन काय असतं हे दर्शवणारे फटके पाहायला मिळाले. या फटक्यांची मात्र जबरदस्त विलक्षण कामगिरी करताना खऱ्या अर्थाने या फटक्यांचं विलोभनीय दर्शन घडलं ते मैदानाच्या आतमध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. हा वॅगन व्हील हर्ष भोईरचा सध्या आपण पाहत आहेत. अप्रतिम चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. डीबीएन मीडियाच्या माध्यमातून आपण हे वॅगन व्हील पाहायला मिळतं. 80ला 2, 6 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. आज आपण पाहिलं तर पियुषला खऱ्या अर्थानं झोप लागणारच नाही, परंतु होतं क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी घडतात, म्हणून क्रिकेट सोडून देऊ नका. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा तुम्ही उभा राहा, शून्यातून पुन्हा एकदा साम्राज्य उभं करा. 6 बॉल 6 षटकार मारले गोलंदाजांना म्हणून त्यांनी क्रिकेट सोडलं नाही, ते पुन्हा एकदा उभारले, चांगले क्रिकेटर बनले. आणि इथून मात्र यावेळेला ऑन साईडला कडक शॉट आदित्यने फिनिश केलंय. खार्डीकर पहा किती खुश आहेत. जबरदस्त यावेळेला खेळ साकारत असताना हर्ष भोईर आणि आदित्यने खूप चांगला खेळ केला. केतन भोईर आलिंगन देत असताना संपूर्ण मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत, परंतु शेक हँड करूनच तेजस आपण मैदान सोडायचं आहे, कारण या स्पर्धेचा रूल आहे. जरी कितीही मात्र